नमस्कार, ऋत्विज फॅशन कट्टा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर काठपदराच्या साडीचा ब्लाऊज आहे। ब्लाऊज देखील काठपदरचाच आहे। तर अशा प्रकारे ब्लाऊज पीसचे जे दोरे निघालेले आहेत ते व्यवस्थित कटिंग करून घेऊन ब्लाऊज पीसची दुहेरी घडी घालून घ्यायची आहे। बॅक नेक डिझाइन बनवणार आहोत कॅनव्हास पेपर वापरून। तर त्यासाठी अस्तर मी कटिंग करून घेतलेला आहे। प्रिन्सेस कट 36 साइजचा ब्लाऊज आहे। त्यासाठी पूर्ण उंची घेऊन मी मार्किंग करून घेते पेन्सिलने। अस्तर कटिंग करून झाला की अशा प्रकारे मेन फॅब्रिक वरती ठेवून व्यवस्थित शेप देऊन कटिंग करून घ्यायचा आहे। तर हा प्रिन्सेसचा व्यवस्थित शेप देऊन कटिंग करून घेतलेला आहे आणि त्याला आता मी कटिंग करून घेते। तर सगळे भाग माझे कटिंग करून झालेले आहेत आणि मागचा जो भाग आहे तो अस्तरला जॉइन करून घेतलेला आहे। जॉइन करून घेतल्यानंतर अस्तरचा जे कापड उरलेला होता त्याच्यावरती मी बॅक नेक डिझाइन बनवून घेणार आहे आणि अशा प्रकारे ही मटकी नाहीये, थोडीशी गोल असा डीप नेक केलेला आहे, बोट नेक टाइप। तर अशा प्रकारे शेप दिलेला आहे आणि त्याला कॅनव्हास पट्टी जोडून अस्तर जॉइन करून घेतलेला आहे आणि हे दोन्ही मिळून मेन फॅब्रिक वरती मेन जो मागचा भाग आहे त्याच्यावरती मधून एक शिलाई टाकून घ्यायची। त्यानंतर जो मधला भाग आहे तो काय करायचा आहे, कटिंग करून घ्यायचा आणि त्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे आणि नंतर आतल्या बाजूने पूर्ण फोल्ड करून घ्यायचं। तर अशा प्रकारे फोल्डिंग करून झालं की ह्याला मी आता नॉट घालणार आहे। तर नॉट घालण्यासाठी दोन्ही शिलाया जे मी आता दाखवल्या त्याच्यामध्ये हा नॉट ठेवायचा आहे, जेणेकरून वरच्या बाजूने आपल्याला जो घालतो आपण त्याची शिलाई सुटू शकते किंवा ताण पडतो त्याच्यावरती। तर आतल्या बाजूने गेला की व्यवस्थित त्याला फिनिशिंग पण येते। तर कॅनव्हासच्या आणि मेन फॅब्रिक म्हणजे जो मागचा भाग आहे त्याच्यामध्ये ठेवून अशा प्रकारे नॉट वरती शिलाई टाकून घ्यायची। इथं बघू शकता फोल्डिंग झालेला आहे आणि इथं डबल शिलाई सुद्धा घातलेली आहे। तर अशा प्रकारे